काय वाटतं तुम्हाला आत्ताच यापूर्वीचं फलटण शहरामध्ये झालेला विकास आणि आता भविष्यातलं फलटण याबाबत तुम्ही कशा प्रकारे पाहता? पूर्वीचं फलटण आणि आता भविष्यातलं फलटण. पूर्वीचं फलटण हे कोणातरी एका नेत्यांच्या ताब्यात आणि मनमानी कारभारात चाललेलं होतं. खऱ्या अर्थानं आता जनतेची सत्ता नगरपालिकेत आलेली आणि जनतेचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. त्यामुळं या आधीचं फलटण आणि इथून पुढेचं फलटणकरांना फार मोठे फरक जाणवणार आहे. विकास कामांच्या बाबतीत जनतेचा नगराध्यक्ष जे जे निर्णय घेतील ते फलटण शहराच्या हिताचे असतील आणि नागरी सुविधा देणारे असतील. सर्वात महत्त्वाचा पहिला ठराव मी नगराध्यक्षांना घ्यायला लावलेला आहे आणि बॉडीला की फलटण नगरपालिकेत 3 सभागृह आहेत. खरं तर महापुरुषांपेक्षा कोणी मोठं नसतं. तर माझी विनंती बॉडीला राहील पहिल्यांदा की पहिल्या सभागृहाला घटनातज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं. दुसऱ्या सभागृहाला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव द्यावं आणि तिसऱ्या सभागृहाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं. म्हणजे खऱ्या अर्थानं जनतेची सत्ता या नगरपालिकेत आली असं प्रस्थापित होईल. आज खऱ्या अर्थानं फलटण शहरामध्ये दिवाळीचा उत्सव तयार झालेला आहे. कारण 30 वर्षाची जी सत्ता होती ती 30 वर्षाची सत्ता या ठिकाणी त्याचं पाळमुळं उकडून टाकण्याचं काम खासदार रणजित नाईक निंबाळकर, त्याचबरोबर खर्डेकर साहेब आणि आमदार साहेब आणि त्याचबरोबर आमचे नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर दादा यांनी केलेले आहे. आज मीटिंग चालू असताना एक विषय घेतला होता की नगर परिषदेच्या सभागृहांना म्हणजे पहिल्यांच्या ज्यांची सत्ता होती त्या सत्ताधीशांची नावं प्रत्येक सभागृहाला दिलेली आहेत. परंतु ॲडव्होकेट निकम आणि खासदार साहेबांसमोर आपल्याच मला वाटतं बाईटमध्ये चर्चा झाली असावी झालेलीच आहे की महापुरुषांची नावं त्या ठिकाणी द्यावीत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाला नाव द्यावं. अजून 2 महापुरुषांची नावं त्या सभागृहाला द्यावी असं मागणी आपले चॅनेल गंधवार्ताच्या माध्यमातून मागाशी झालेल्या बाईटला दिलेलं आहे. तर त्या मागणीचं आम्ही बौद्ध समाजाच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे. निश्चितपणाने फलटण शहराने जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, आमच्यावरती म्हणजे आमच्या नेत्यावरती विश्वास दाखवलेला आहे, त्याला आम्ही पात्र ठरणार. फलटण हे ऐतिहासिक शहर म्हणून येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल. खड्डामुक्त फलटण दिसेल, आरोग्यमुक्त फलटण दिसेल. त्याचबरोबर लाईट, पाणी, रस्ता, निवारा, आरोग्य हे फलटणच्या मूलभूत ज्या नागरिकांच्या सुविधा आहेत त्या नागरिकांपर्यंत व्यवस्थितरित्याने पोचतील एवढी या ठिकाणी मी गवाही देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत आणि